नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इराण युद्धाचा जो भारताच्या स्टॉक मार्केटवर म्हणजे शेअर बाजारावर परिणाम झाला आहे त्याची चर्चा करणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की इराण युद्ध या सत्रामध्ये आपण इराण युद्धाचा भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेचा परिणाम याचा अभ्यास केलेला आहे. तसंच इराण युद्धाचा जो UAEच्या अर्थव्यवस्थेवर आणि नंतर युरोपच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला भारताच्या शेअर बाजाराचा अभ्यास अशासाठी करायला लागतो आहे की 19 मार्च 2026ला म्हणजेच 1-2 दिवसापूर्वी इराण युद्धामुळे भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये भयंकर नुकसान झालेले आहे. आपल्याला माहिती असेल की 19 मार्च 2026 रोजी भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे BSE आणि NSE मिळून 11.5 ते 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान एका दिवसामध्येच झालं होतं. तुम्हाला थोडी आकडेवारी सांगायची झाली तर BSE सेन्सेक्स 19 मार्चला 74,751 या आकड्यावर उघडला आणि सेन्सेक्स या दिवशी 74,207 ह्या आकड्यावर क्लोज झाला. याचाच अर्थ की एका दिवसामध्येच 3.26% सेन्सेक्स ढासळला. तसंच जो NSEचा निफ्टी आहे तो पण 19 मार्चला 3.26% कोसळला. ह्या जबरदस्त नुकसानाचं मुख्य कारण म्हणजे इराण आणि अमेरिका-इस्रायल युद्ध. ह्या युद्धामुळे जे भारतामध्ये विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांनी फटाफट आपले शेअर्स इत्यादी विकून जे पैसे त्यांनी भारतात आणले होते ते भारतातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. भारत प्रत्यक्षपणे या युद्धामध्ये सामील नाही आहे, परंतु जेव्हा अशी जागतिक अस्थिरता असते आणि ते सुद्धा जागतिक अस्थिरता भारताच्या सीमेच्या एवढी जवळ, तेव्हा लोक म्हणजे जे मोठे गुंतवणूकदार असतात ते जास्त स्वाभाविकताच पैसे आपले काढून घेतात आणि शक्यतो पैसे सोन्यामध्ये किंवा US ट्रेजरीमध्ये ठेवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे 19 मार्च 2026ला ज्याला इंग्रजीमध्ये ब्लड बाथ म्हणतात तसं एका दिवसामध्ये भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये भरपूर नुकसान लोकांना भोगायला लागलेले आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये एवढं मोठं नुकसान होण्याचं प्रथम कारण जसं मी म्हटलं तसं म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. खरं म्हटलं तर कच्च्या तेलाची अशी जागतिक पातळीवर कमतरता नाही आहे, पण इराणनी हॉर्मुझचा समुद्र बंद केल्यामुळे ही कमतरता कृत्रिम पद्धतीने आता निर्माण झालेली आहे. जे काही असो, एकदा तेलाच्या किमती वाढू लागल्या की जगामध्ये सगळीकडेच महागाई वाढतेच, म्हणजे वाढू शकते असं म्हणणं योग्य नाही, महागाई वाढतेच. तर ही गोष्ट लक्षात घेता ज्या 3 महत्त्वाच्या मध्यवर्ती बँक आहेत म्हणजे USचा फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि UKची सेंट्रल बँक या तिन्ही वित्त संस्थांनी हे घोषित केले की ते त्यांच्या देशांमध्ये व्याजाचे दर कमी करणार नाही आहेत. मित्रांनो, व्याजाचे दर आणि आर्थिक प्रगती हे खरं म्हटलं तर परस्पर विरोधी गोष्टी आहेत. म्हणजे समजा व्याजाचे दर सेंट्रल बँकेने कमी केले तर जास्त पैसे लोकांच्या हातात आणि उद्योगधंद्यांच्या हातात उपलब्ध होतात की ज्यांनी उद्योगधंदे आपला व्यवसाय अजून वाढवू शकतात आणि लोक अजून खर्च करू शकतात. परंतु व्याजाचे दर समजा वाढले अथवा स्थिर राहिले तर तेवढेच कमी पैसे बाजारपेठेत येतात ज्याच्यामुळे मंदी वाढू शकते. परंतु कुठल्याही सेंट्रल बँकेचा सगळ्यात प्रथम उद्देश असतो तो म्हणजे की महागाईच्या दरावर नियंत्रण आणणे. तर त्यामुळे थोडी बहुत मंदी आली तरी सेंट्रल बँकेला ती पत्करावी लागते. परंतु आता ह्या तिन्ही महत्त्वाच्या वित्त संस्थांनी जेव्हा व्याजाचे दर वाढवण्याने हे घोषित केले, त्याचे महत्त्वपूर्ण निवेशक होते त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एकतर एक महागाई वाढेल आणि दुसरं म्हणजे जागतिक मंदी येण्याची शक्यता अतिशय दाट आहे. म्हणून सगळ्यांनी जगभरातनं स्टॉक एक्सचेंजमधनं पैसे काढून ज्याला सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणतो म्हणजे US ट्रेजरी म्हणा, सोनं म्हणा इत्यादीमध्ये आपले पैसे गुंतवायला सुरुवात केली. परंतु ही गोष्ट निश्चित आहे, म्हणजे भारताच्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा मंदी आली होती आणि 19 मार्च 2026ला आपण याचा परिणाम बघून भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये तुफान गिरावटमुळे भरपूररित्या भारताचा स्टॉक एक्सचेंज कोसळलं. तर निश्चितच सगळ्यांना प्रश्न असेल की आता पुढे काय. तर पुढे एवढंच आपण मित्रांना सांगू शकतो की समजा युद्ध चालू राहिलं तर कदाचित स्टॉक एक्सचेंज अजून खाली जाईल आणि समजा युद्ध आठवड्या 2 आठवड्यात कदाचित 1 महिन्याभरात समजा संपू शकलं तर स्टॉक एक्सचेंज जुलै-ऑगस्टपर्यंत आपल्या पूर्वस्थितीत जाऊन पोचेल. जोवर युद्ध चालू आहे तोवर ही आर्थिक अनिश्चितता सगळीकडेच राहणार आहे आणि त्याला म्हटलं तर
त्याचा उपाय कोणाकडेच नाही आहे. तर आता इथे आपण काय करू शकतो, तर आपण पहिली गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च कमी करू शकतो. जे काय पैसे आपल्या हातात आहेत ते अजून साठवून ठेवून, कदाचित जास्त कठीण आर्थिक परिस्थिती आली त्यासाठी आपण पैसे साठवून ठेवू शकतो. आणि पुढे सरकार काय नीती अंमलात आणत आहे आणि पुढे एकंदरच अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने चालू राहते याकडे आपल्याला सगळ्यांनाच नीट लक्ष ठेवायला लागेल. मित्रांनो, ह्या विषयावर समजा अजून माझ्याकडे काही माहिती आली की जी मला महत्त्वाची वाटली तर त्यासाठी मी तुम्हाला तुमच्याकडे नक्कीच एक नवीन व्हिडिओ करेन. हा व्हिडिओ तुम्हाला समजा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.